करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या भाविकांसाठी असलेलं मोफत महालक्ष्मी अन्नछत्र निवास याच्यावरती देखील आता या युद्धाचा आहे तो परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण गॅसच्या टंचाईमुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर या अन्नछत्रामध्ये जवळपास दररोज 5 ते 6 हजार भाविक या ठिकाणी मोफत महाप्रसाद घेत असतात। मात्र आता ही अडचण निर्माण झालेली आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात सगळं हे महाप्रसाद बनवत असताना जो काही गॅस लागतो त्याच्या आता तुटवडा आहे तो जाणवणार आहे। पुढचे 2 ते 3 दिवसच पुरेल इतका गॅस फक्त या ठिकाणी शिल्लक आहे आणि त्यामुळेच कुठेतरी अडचणी निर्माण झाल्या आहेत। मला सांगा, दररोज या ठिकाणी किती भाविक महाप्रसाद घेतात आणि आत्ताची गॅसची परिस्थिती काय आहे? दररोज ह्या ठिकाणी 4 ते 5 हजार भाविक ह्या अन्नप्रसादासाठी येत असतात। सध्या आखातीमध्ये चालू असलेल्या युद्धामुळे आमच्यावर गॅस टंचाईचे संकट ओढलेलं आहे। याचा आम्हाला सुद्धा खूप त्रास होतो आणि जे आम्हाला भीषणता आम्हाला जी जाणवते आहे, आमच्याकडे 3 ते 4 दिवस पुरेल एवढा गॅस शिल्लक आहे। त्यानंतर मात्र काय करायचं हा मोठा एकशे प्रश्न आमच्यासमोर उभा आहे। एक तर लाकडावर जेवण करावं लागेल, नाहीतर अन्नक्षेत्र बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहणार नाही। यासाठी सरकारनं आमच्यासाठी किमान हे मोफत अन्नक्षेत्र आहे, येणाऱ्या भक्तांसाठी आपण अन्नक्षेत्र चालू केलेलं आहे। त्यांच्यासाठी प्रसाद चालू राहण्यासाठी सरकारनं आम्हाला काहीतरी मदत करावी। जिल्हाधिकाऱ्यांना मी आज पत्र देणार आहे आणि संबंधित ज्या कंपन्या आहेत त्यांनाही आम्ही पत्र देणार आहे किंवा आम्हाला गॅस पुरवठा किमान ह्या सुरळीत करावा म्हणून। आणि फार तर मी एखादा पदार्थ कमी करू त्या जेवणातला, की बाबा भात भाजी आमटी खीर असेल तर एखादी भाजी कमी करून आमटी भात खीर हा प्रसाद देऊन थोडं गॅसची आम्ही सुद्धा बचत करू आणि हे चालू अशी आमची इच्छा आहे। मला सांगा, या ठिकाणी तुम्हाला दररोज किती गॅसच्या म्हणजे कमर्शियल गॅसच्या टाक्या लागतात? रोज 4 ते 5 गॅसच्या टाक्या आम्हाला या ठिकाणी लागतात। सरासरी महिन्याला आम्हाला लाडू सह नंतर संबंधित 150 टाक्या आम्हाला महिन्यापोटी या ठिकाणी लागत असतात। आता जर कमर्शियल गॅस हा तुम्हाला मिळाला नाही तर मग अन्नछत्र बंद ठेवायची वेळ येईल? लाकडाचा आम्ही प्रयोग करावा असा विचार आहे, पण इथं धूर प्रदूषण विचार केला तर त्याचाही थोडासा आम्हाला अडचणी भाग आहे। नाहीतर आम्हाला अन्नछत्र बंद ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। मग भक्तांची इथं मोठी गैरसोय या अन्नव्यतिरिक्त होणार आहे। तर आपण बघितलं की या ठिकाणी भक्तांची मोठी गैरसोय होणार आहे, कारण कोल्हापुरातील नाही तर बाहेरून देखील खूप मोठ्या संख्येनं भाविक करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि अशावेळी इथं आलेल्या भाविकाला मोफत या ठिकाणी महाप्रसाद आहे तो दिला जातो। मात्र या आता आखाती देशांमधील युद्धामुळे गॅसच्या टंचाईमुळे हे अन्नछत्र बंद ठेवण्याची वेळ येते की काय, अशा पद्धतीची चिंता आहे ती देखील या ठिकाणी व्यक्त केली जाते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।